कोल्हापुरात भाजपच्या वतीनं आज तिरंगा पदयात्रा काढली जाते आहे। आमदार अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली सगळे भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते या सगळ्या तिरंगा पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। मिरजकर तिकटी इथून या सगळ्या पदयात्रेला आता सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। ज्या पदयात्रेमध्ये भाजपचे अनेक कार्यकर्ते तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। खरं तर भाजपकडून राज्यभरामध्ये जे काही उपक्रम राबवला जातोय हर घर तिरंगा, त्याचाच एक भाग म्हणून ही तिरंगा पदयात्रा आहे ती काढली जाते। आणि आज कोल्हापूरमध्ये आपण बघतोय कशा पद्धतीने ही पदयात्रा आहे ती काढली जाते। त्यामुळे एकूणच आपण बघतोय की या पदयात्रेला मोठा प्रतिसाद देखील आपल्याला मिळताना बघायला मिळतोय। भाजप पदाधिकाऱ्यांबरोबरच महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर सामान्य नागरिक देखील या सगळ्या पदयात्रेमध्ये सहभागी होत असताना आपल्याला बघायला मिळतात। भारत माता की जयच्या घोषणा या सगळ्यांकडून दिल्या जात असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे एकूणच आपण बघतोय की एक देशभक्तीपर वातावरण या निमित्तानं शहरात तयार झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। सध्या महाद्वार रोड या रोडवरून ही सगळी पदयात्रा ही जात असताना आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे एकूणच आपण बघतोय 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला किंवा त्याच्या पार्श्वभूमीवर ही सगळी तिरंगा यात्रा जी कोल्हापूरमध्ये काढली जाते त्याला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं देखील आपल्याला या निमित्तानं बघायला मिळते। साहेब काय सांगाल आज भाजपच्या वतीनं तिरंगा पदयात्रा? निश्चितच आज देश स्वातंत्र्य होऊन ज्या थोर व्यक्तींनी ज्या लोकांनी बलिदान दिलं आज त्यांचं स्मरण आणि सगळ्यात महत्त्वाचं देश प्रथम बाकी मग या दृष्टिकोनातून आज आम्ही सर्वच कार्यकर्ते सर्व लोक आज तिरंगा रॅलीमध्ये सहभाग घेतोय। देशाचे पंतप्रधान असतील, आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री असतील, एका बाजूला जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद आणि लोकांनाही देशाबद्दलची आपुलकी आणि ज्या पद्धतीनं आज भारत देशाचं महत्त्व हे जगामध्ये वाढत चाललेलं आहे या दृष्टिकोनातून देश प्रथम ही भावना घेऊन आम्ही तिच्या पदाधिकाऱ्यांबरोबर सामान्य नागरिक देखील सगळ्या यात्रेमध्ये दिसतात। नक्कीच, कारण शेवटी देश म्हटलं की सगळं विसरून आपण सगळ्यांनी एक यावं व्हावं आणि एकजुटीचा संदेश द्यावा ही भूमिका यातून आहे। देश प्रथम हीच भावना सगळ्यात महत्त्वाची आहे। पहिला आपण कशा पद्धतीनं ही पदयात्रेला आता सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि आता शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवरून ही सगळे पदयात्रा आता सुरू झालेली आहे। मिरजकर तिकटीपासून आता छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही सगळी पदयात्रा निघणार आहे आणि त्या ठिकाणी सभेमध्ये रूपांतरित होऊन ही पदयात्रा संपणार आहे। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।